ती सगळी जुनी झाडं आणि वटवृक्ष मोठी झाडं आहेत ती अशाच्या बुंद्याची झाडं आहेत. आता काय करतात लोकांना जागा दिसते की जाऊन तिथे झाडं लावतात, वृक्ष पण तिथे करतायत. पण आता मला सांगा, जर तुम्ही 10-10 वर्षांनी तिथे आता मागच्या वेळेला आता आपण जेवढी टेंट लावली तेवढी टेंटाला लावायचे आहेत. जेवढी जागा मागच्या वेळेला मोकळी होती, मग या 7-8 वर्षामध्ये ती झाडं लागलेली आहेत. मला वाटतं अन्य ठिकाणी भरपूर जागा आहेत. आता साधूग्रामच्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी त्यांचा निवास असतो. आता ते तुम्ही सगळी झाडं लावून टाकली, मग त्यांनी राहायचं कुठे? आणि त्याचं एक वेगळं महात्म्य आहे. आपलंही तुम्ही धार्मिक भावना लोकांची समजून घ्या. आता ठीक आहे, आपण म्हणतायत त्याच्याबद्दल कोणाचे मला वादच नाही की झाड तुटताच कामा नाही. पण मागच्या वर्षी 12 वर्षापूर्वी मागच्या कुंभमेळ्याला जी व्यवस्था होती तेवढी तर करू की नाही आपण. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही 1 फुटे जागा घेणार नाही, 1 फूट पण घेणार नाही. पण मग मध्ये जी मग झाडं उगवलेली आहेत, रोपटी उगवलेली आहेत, काही लागलीच झाडं, ती आम्ही सगळी खालूनच काढू, मुळासहित काढू आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी आम्ही लावून देऊ. महापालिकेचे एक टेंडर समोर आलं, ज्याच्यामध्ये ती जागा एका खासगी उद्योजकाला देऊन तिथे बीओटी तत्वावर ती जागा देण्याचा प्रस्ताव होता. कुठेही असं काम त्या ठिकाणी होणार नाही, तपोवनमध्ये होणार नाही. मला वाटतं ते कसं निघालं काय निघालं मला माहीत नाही. पण मलाही तुम्ही सांगितलं त्या दिवशी त्यावेळेला मलाही आश्चर्य वाटलं. पण असे कुठेही झाडं तोडून, एकही झाड तोडून आम्ही तिथे कुठलं कमर्शियल काम करणार नाही. आणि कोणाच्याही घशामध्ये कोणाच्या नियमाने मागितलं तुम्हाला, इथे इंडस्ट्रीची संघटना आहे, मी नंतर माहिती घेतली. त्यांनी सांगितलं की आपण इथे साधू नाही राहण्याला कामात येईल आणि नंतर मग आम्हाला ते कामात येईल, त्याचं तुम्ही भाडं घ्या भले, आमच्याकडून ऑप्शन करा आणि मग ते सगळ्यांसाठीच उपयोगी होईल. नाशिकमध्ये निघणारे सगळे एक्झिबिशन असतात, हे असतात, त्यामुळे मग ते कायमस्वरूपी कामात येईल. पण आता आम्ही तेही रद्द करण्याच्या मानसिकतेत आहोत, ते त्या ठिकाणी करायचं नाही. पण एकही झाड तोडून कुठलं एक्झिबिशन सेंटर त्या ठिकाणी बांधलं जाणार नाही. रिकामी जागा असेल कुठे तर त्या ठिकाणी ठीक आहे, तिथे एकही झाड नाही, तिथे काही झाड तोड होणार नाही, वृक्ष तोड होणार नाही, अशा ठिकाणी करायचा आम्ही तो विचार करू नंतर. पण वृक्ष तोडून, झाड तोडून तपोवनमध्ये असं एकही कुठलं कमर्शियल काम त्या ठिकाणी होणार नाही. मठ मंदिरानं ही वाटचाल केलेली आहे आणि आगामी काळामध्ये आपलं धोरण नेमकं कसं असणार आहे? माझ्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट आहे, आपल्याला माहिती आहे. आपण या ठिकाणी माझ्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट आहे. एक 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 माझ्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट आपल्याला माहिती आहे. आपत्ती आली की मी कुठे माझ्या खात्यात कमी पडलो का? कुठेही आपत्ती आली तर मी माझ्या खात्यात कमी पडलो आहे का? माझं काम किती जोरात आहे या खात्यामध्ये आपल्याला माहिती आहे. मग कुठे पूर येऊ द्या, कुठे लँडस्लायडिंग होऊ द्या, कुठे बिबट्या येऊ द्या, कुठे बदलापूरला रेल्वे त्या ठिकाणी कुठे आंदोलन होऊ द्या, कुठे दगडफेक होऊ द्या, काहीही झालं तर मी सगळ्यात आधी हजर असतो. म्हणजे आपत व्यवस्थापन म्हणून माझं खातं अतिशय जोरात चाललेलं आहे. इरिगेशन खातं माझ्याकडे. मला वाटतं इतक्या वेगाने काम यावर्षी जेवढं आम्ही देवेंद्रच्या नेतृत्वाखाली केलं, मागच्या वेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि मी इरिगेशन खात्याचा मंत्री होतो, पण त्यापेक्षा जास्त स्पीड आता यावेळेला आम्ही घेतलेलं आहे. आता आम्ही 1.25 लाख कोटी रुपयाचं काम फक्त नदीजोड रिव्हर लिंकिंगचं विदर्भामध्ये या ठिकाणी करतो आहे. इथे नारपारचं आम्ही या ठिकाणी करतो आहे. कोकणामध्ये आम्ही करतो आहे. कोकणातले आता जवळपास 3,500 कोटीचे टेंडर आता आम्ही त्या ठिकाणी आता काढलेले आहेत. परवाच मागच्या महिन्यातच काढलेले आहेत. आणि नारपारला आता आम्ही तात्काळ त्याचं टेंडर आम्ही काढतो आहे. 50,000 45,000 कोटी, ज्यामुळे सगळे गिरणा जे आमचे सगळे शॉर्टमध्ये आहे, दुष्काळी परिस्थिती या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी मी पाणी नेतो आहोत. म्हणून मला वाटतं की आमच्या खात्याच्या माध्यमातून सुद्धा अतिशय वेगाने, पण एकंदरीत आपण जर बघितलं तर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यापासून किती इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सगळ्या खात्यांकडे त्यांचं लक्ष आहे. 100 दिवस त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना देऊन त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांनी जनतेची कामं करून घेतली आणि एक वेगळं विजन असलेला नेता आमच्याकडे या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपण बघतात की वर्षामध्ये आम्ही सांगायची गरज नाही, तुम्हीच ठरवा, तुम्हीच सांगा की आमचं काम किती चांगलं चाललेलं आहे. 10 पैकी किती? नाही, मी नाही ऐकलं कुठे कोण म्हणून. 7 वर्षापूर्वी या जागेत एकही झाड तुटता कामा नये. मंडपासाठी त्या कुठे तुम्ही वृक्ष तोडतायत, झाडं तोडतायत, असं होणार नाही. ते गरज पडेल, मी माननीय मुख्यमंत्री मोदींशी बोललेलो आहे, गरज पडेल तसं असेल, झाड तोडून कोणी करत असेल तर ते रद्द करा, माननीय मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे. हो, आणि पाहणी केली ज्या ठिकाणी ही झाडं जे आहेत ते लावली जाणार आहे, कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं आहे, किती झाडं मागवली जात आहे आणि नेमकी काय माहिती? तपोवनातील साधूग्राम आहे त्या ठिकाणची झाडं तोडण्याबद्दल खूप जे वृक्षप्रेमी आहेत, निसर्गप्रेमी आहेत, त्यांचं आंदोलन सुरू आहे. वेगवेगळ्या संघटनाही त्यात उतरलेल्या आहेत. त्या ठिकाणी आधी सांगण्यात आलं की 1700 झाडं आम्ही तोडणार आहोत. काही झाडांवर मार्किंग, चांगलं नियोजन हे फक्त महाराष्ट्रात केलं गेलेलं आहे. कधी नव्हता तो 1 नंबर महाराष्ट्राला पहिल्यांदा या ठिकाणी इरिगेशन खात्यामध्ये मिळालेला आहे. त्यावरून आमच्या खात्याचं काम कसं चाललेलं आहे, राज्याचं काम सगळ्याच क्षेत्रामध्ये किती वेगाने चाललेलं आहे हे आपल्या लक्षात येईल. त्याचं कारण आहे आमचे मुख्यमंत्री दर 3 महिन्यांनी सगळ्या कामाचा आढावा घेत असतात आणि कुठेही निधीची कमतरता पडू देत नाही.
विरोधक म्हणजे जे आंदोलन करतात त्यांना बळ मिळतं या सगळ्याच्या निमित्ताने. इथे भाजप सेना हा प्रश्न नाही आहे, हा प्रशासनाचा प्रश्न आहे. पण मी तुम्हाला पुन्हा सांगेल की असं कोणीच आम्ही पकडले जाणार नाही. उलट नाशिककर आम्हाला सगळे भरभरून म्हणजे सहकार्य करतीलच, पण आशीर्वाद देतील की बाबा हे असं कधीच झालं नाही पूर्वी, हे नाशिकमध्ये यावेळेला झालं, या 2 महिन्यात झालं. मी तुम्हाला शब्द देतो पुन्हा की 15,000पैकी एक झाडसुद्धा आम्ही मरू देणार नाही. की चला आपण साधाप्रमाणे जसं वृक्षारोपण करतो, सगळ्या संघटना संस्था इंडस्ट्रीवाले काय असतील शाळेवाले सगळे आम्ही करतो, झाडं लावा. ती झाडं तर एवढी ती 6 महिन्याची 1 फुटाची प्लास्टिकच्या एवढ्या बॅगमध्ये आली झाडं असतात. ही झाडंच मुळी 15 फुटाच्या वरची आहेत, ही वृक्षच आहेत. तुम्हाला दाखवली. त्यामुळे इथे कोणाला कोणतीच पकडायचा प्रयत्न करू नका. उगाच तुम्ही असं कोणी राजकीय पुढे शकत असेल तर तोंडघशी पडाल. कारण आमची भूमिका प्रामाणिक आहे. मुख्यमंत्री मोदींची भूमिका असेल, आमची भूमिका आहे, आपली सगळ्यांची भूमिका आहे ही हे नाशिक शहर हिरवंगार राहिलं पाहिजे. इथे कुठेही निसर्गाचा समतोल बिघडला असं होता कामा नये. सगळी वृक्ष आहेत त्यापेक्षा. आणि महापालिकेने मला सांगितलं परवा कमिशनरने की आम्हाला 1,00,000 झाडं लावायची आहेत. किती? 1,00,000 या वर्षामध्ये 1,00,000 झाडं लावायची आहेत. आता मी ते सांगेल की झाडं जी निवड आहे ती मी करेल. नका तुम्ही 15 फुटाची आणू, पण ॲटलिस्ट 5-6 फुटाची झाडं जर आणली, 6 फुटाची 8 फुटाची, आणि ते अतिशय कमी भावात मिळतात. मी तुम्हाला सांगतो तिथे जाऊन मी बोलून आलेलो आहे. आपण जी झाडं 2 फुटाची या ठिकाणी त्या भावात, ती 6 फुटाची झाडं आपल्याला त्या भावात मिळतील. डायरेक्ट आपण तिथे गेलो तर मला वाटतं तशी जर झाडं लागली तरी 2-3 वर्षापर्यंत ती पण मोठी होतील. हो, आपण म्हटले तिकडे विरोधकांसोबत आपले मित्रपक्ष देखील तपोवनातलं एकही झाड तोडू देणार नाही ही भूमिका घेतली आहे. अजित पवार गट असेल, शिंदे सेनेने पण आता आंदोलन केलं. आता मी त्याबद्दल काही बोलणार नाही. आता त्यांना एकदम आठवण का झाली किंवा काय, ठीक आहे, त्यांचं ते नाशिककर आहेत, त्यांची भावना मी समजू शकतो झाडांच्या बाबतीमध्ये. पण आता मला तुम्ही सांगा, जर 400 झाडं समजा वाईटात झालं तर 300 झाडं त्यातले वाया जातील. समजा प्लॅन्ट केले तर येणार नाही किंवा काय होईल. पण जर त्याच्या बदल्यामध्ये आम्ही जर 15,000 झाडं लावतो तर हा केवढा मोठा विषय आहे. मला थोडं समजून घ्या शासनाची भूमिका आमची. आणि हे आपलं शहर आहे, आपल्या सगळ्यांना मिळून हे करायचं आहे. आता मी खड्डे बघितले, तुम्ही टिकाटी बघितली 4-4 फुटं, खरं आहे असे लागू शकत नाही झाड, कारण ते वडाचं झाड आहे. त्याचा बुंदाच 4 लोक हातात धरतील तेवढा होणार पुढे 5-7-8 वर्षाची. कारण झाडे मोठी आहेत, मोठी झाडं आहेत. ती 15 फूट 20 फुटाची सगळी झाडं, उंच झाडं आहेत. त्याच्यामुळे सगळेच झाडं आहेत त्याच्यामध्ये. आणि म्हणून ते चुकीचं झालेलं आहे. तुम्ही जे म्हटलं दाखवलं ते खरं आहे. काही लोकांनी टीका केली की 4-4 फुटं झाडं कसे काय होतील, त्यामुळे इथे वडली. पण असं होणारच नाही. त्याचं अंतर ॲटलिस्ट 15 फूट, काही मोठ्या झाडांचं 20 फूट, काहींचं 10 फूट. जसं त्यांचं हाईट आपल्याला माहिती आहे. वड म्हणजे एक वटवृक्ष आहे ना, तो काही 10 फुटावर इथून तिथे लावला तर तो वाढेल कसा पुढे, आणि तो एखाद्या अडकेल. आणि म्हणून तसं होणार नाही. ते अगदी त्यातले एक्सपर्ट जे आहेत त्यांना आपण विचारून त्या ठिकाणी करू. सयाजीरावांशी मी त्या दिवशीच बोललो होतो. मी ज्या दिवशी तिथे होतो त्यांना तिथे मी ते झाडं दाखवली की म्हटलं सयाजीराव झाडं बघा, इतकी मोठी आहेत, अशी आहेत. ज्यांना काही शंका असेल, ज्यांना काही अडचणी असेल, तक्रारी असतील, निश्चित त्याचं आम्ही सर्वांचं निराकरण करू. आणि हे करताना झाल्यावर मग आम्ही त्या झाडांना हात लावू. म्हणजे आपल्याला हे सांगतो, ही झाडं लावल्यावर आम्ही त्या ठिकाणी त्यांना हात लावू. तोपर्यंत आम्ही हात लावणार नाही. जोपर्यंत नाशिककरांचं समाधान होणार नाही सगळ्यांचं तोपर्यंत आम्ही तरी हातही लावणार नाही. याच्यात सगळ्यात 1 वर्ष जे चाललंय तसंच त्या ठिकाणी होईल. आता तुम्ही म्हणाल तपोवनामध्ये साधूंना थांबूच नका, तर मग कुंभमेळ्यामध्ये मोठं अनिष्ट त्या ठिकाणी येईल. म्हणजे कोणी तयार होणार नाहीत. कारण ते साधू म्हणतं अनेक वर्षापासून त्याचं एक वेगळं महात्म्य आहे. ते तपोवन आहे आणि तिथे साधुग्रामच आहे. अनेक वर्षापासून साधू तिथेच राहतात. आता अनेक जणांनी सुचवलं की त्यांना बाहेर कुठेतरी राहायला सांगा, बाहेर कुठेतरी त्यांची व्यवस्था करा. मला वाटतं हे म्हणणं काही योग्य होणार नाही. कुंभमेळा आपल्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. आज देशामध्ये ज्या ठिकाणी 3 ठिकाणी कुंभ, त्यातला आपल्याकडे एक होतो. तर त्यामुळे या कुंभमेळ्याचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्व देशाचं नाही तर जगाचं लक्ष इकडे लागलेलं आहे. पण हे होत असताना कुणालाही दुखवायचं आम्हाला नाही. नाशिककरांना तर अजिबात नाही, वृक्षप्रेमींना अजिबात नाही. आणि म्हणून 500-300 झाडं होतील, वेळ जातील 300 झाडं जातील, पण त्याच्या बदल्यामध्ये आम्ही 15,000 झाडं लावणार आहोत. आणि जी झाडं काढणार आहोत ती 70-80% म्हणजे 1000 झाडं जर आम्ही काढली खालून मुळापासून तर ती 700 झाडं निश्चित जगतील. मागच्या वेळेला आपण प्रयोग केलेला आहे. ती झाडं सगळी जवळपास 60-70% झाडे जिवंत आहेत, तर मोठी वृक्षच आहेत. आणि म्हणून कोणीही काळजी करण्याची गरज नाही. आपण सर्वजण मिळून ही झाडं या ठिकाणी लावू. आणि बघता तुम्ही महिनाभरामध्ये असेल की लोक बघायला येतील की बापरे हे असं काय झालं नाशिकमध्ये. इतके चांगले वृक्षारोपण आपण या ठिकाणी करू. झाड त्यांची जी जागा आहे तिच्या ताब्या घेण्याच्या संदर्भात मला वाटतं ते जे दर 12 वर्षांनी असतं ती काय असेल, थोड्या वेळापूर्वी 4 महिन्यापुरत्या 6 महिन्यापुरत्या आम्ही जागा की ताब्यातही घेऊ. अनेक ठिकाणी या ठिकाणी डोम आहेत, अनेक ठिकाणी साधू मंतांच्या जागा आहेत. सगळ्या ठिकाणी व्यवस्था करावी लागेल. कारण इथे येणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या वेळेपेक्षा मी तुम्हाला सांगेल 4 पट लोक यावेळेला इथे येतील. 4 पट. ते किती कोटी होतील मी सांगू शकत नाही. पण त्या अनुषंगाने आपल्याला तयारी करावी लागेल, सगळ्याची व्यवस्था करावी लागेल. आता आम्ही म्हटलं की साधुग्राममध्ये आम्ही काहीच उधळणार नाही, तर मला वाटतं
मग कुंभमेळा कसा होईल? आणि अशी भावना आपण कोणी व्यक्तच करू नये की कुंभमेळा नाही झाला तरी चालेल, पण आम्ही हात लावू देणार नाही. मला वाटतं तुमच्या झाडांना मी हात लावणार नाही, ते परत रिप्लांटच करू, कुठल्याही झाडाला करवत लावणार नाही. मागच्या वर्षी जेवढे साधुग्रामची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली होती 12 वर्षापूर्वी, तेवढीच आम्ही करू. 1 फूट सुद्धा जागा त्यापेक्षा जास्त घेणार नाही. मुख्यमंत्र्यांनी होऊ नये. मला वाटतं कुंभमेळा आपल्यासाठी तेवढंच महत्त्वाचं. आज मी ऐकलं तर शिवसेना म्हणते की कुंभमेळा आम्हाला नको आहे. म्हणजे मला असं काही कळत नाही. काही वृक्षप्रेमी म्हणताय कसले साधू ते गांजा पितात, कशासाठी पितात, त्याचा गांजा बंद करा. मला वाटतं असे धार्मिक भावने कोणी भडकू नये. म्हणजे मला वाटतं की तुम्ही इतर लोकांबद्दल असं बोलू शकत नाही, इतर धर्मियांबद्दल जे आमच्याबद्दल बोलत आहेत. आणि म्हणून मला वाटतं काही लोक जाणीवपूर्वक याच्यामध्ये कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण होईल किंवा काय असा प्रयत्न करत असेल तर त्यांनी ते करू नये. माझं असं विनंती आहे. तुम्ही सांगितलं आमचे 400 झाडं 500 झाडं खराब होतील, आम्ही 15,000 झाडं लावतोय. 15,000 त्या झाडं दुसरं लावत नाही. आम्ही त्यांना ड्रीप करणार आहोत, त्यांना सगळं 24 तास पाण्याची व्यवस्था करणार लागेल तेवढ्या पाण्याची व्यवस्था करणार आहोत, मेंटेनन्ससाठी माणसं ठेवणार आहोत, त्यांना खत देणार आहोत. आणि बघा तुम्ही येत्या 2 वर्षामध्ये ती झाडं अशी होतील की सगळं नाशिककरांचं पर्यटन स्थळ ते होईल. नाशिककरांचं पर्यटन स्थळ होईल ते. इतकी चांगली व्यवस्था आम्ही करणार आहोत की तुम्ही म्हणाल किंवा शासनाने काय काम केलं, आपण स्वतः काम काय केलं, ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. ही तुमची आमची नाशिककरांची, पर्यावरणप्रेमींची, वृक्षप्रेमींची सगळ्यांची आमची जबाबदारी आहे. तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन मग आपण ही झाडं लावू. झाडं लावताना मी स्वतः हजर राहील. आपल्या सर्वांना मी आमंत्रित करू. आपण एकदा बघा कसं काम केलं ते कसं नाही. आणि एक 8-15 दिवसामध्ये ज्यावेळेला 15,000 झाडं लागतील त्यावेळेला नाशिकचं चित्रच वेगळं दिसेल.